नमस्कार मंडळी, आज पार पडलेलं विवाह सोहळा आहे चिरंजीव महादेव आणि चिरंजीवी सौभाग्यकांक्षिणी गौरी यांचा। दुपारी साधारण 3 वाजता गौरी आणि महादेव हॉलवर आले। इकडे भटजींनी पुण्यावाचनाची तयारी करायला घेतली। बुंडावळ्या बांधून गौरी पुण्यावाचनाला येऊन बसली। सगळ्यात आधी सुहासिनींनी सर्वांना हळद पिंजर लावून ओवाळून घेतले आणि यजमानांची गाठ मारली। त्यानंतर भटजींनी गावच्या देवांना श्रीफळ आणि विडे ठेवून गाराणे करून घेतले आणि पुण्यावाचनाला सुरुवात झाली। त्यानंतर भटजींनी कूळ ठेवून घेतले आणि मानकऱ्यांनी घरचा आहेर करून घेतला। त्यानंतर 5 सुहासिनींनी गौरीचे घाणे भरून घेतले आणि लगेच गौरीला हळद लावून घेतली। त्यानंतर गौरी नीम सांडायला गेली। इकडे लगेच महादेव पुण्यावाचनासाठी येऊन बसला। सगळ्यात आधी सुहासिनींनी सर्वांना हळद पिंजर लावून ओवाळून घेतले आणि यजमानांची गाठ मारली। त्यानंतर भटजींनी गावच्या देवांना श्रीफळ आणि विडे ठेवून गाराणे करून घेतले आणि पुण्यावाचनाला सुरुवात झाली। त्यानंतर भटजींनी कूळ ठेवून घेतले आणि मानकऱ्यांनी घरचा आहेर करून घेतला। त्यानंतर 5 सुहासिनींनी महादेवचे घाणे भरून घेतले आणि लगेच महादेवला हळद लावून घेतली। त्यानंतर महादेव नीम सांडायला गेला। निमाची आंघोळ करून महादेव जानवशाला येऊन बसला। इकडे गौरीच्या आईबाबांनी महादेवचे पाय धुवून त्याला ओवाळून घेतले आणि त्याला गोड मिठाई भरवली आणि महादेवला माळेसाठी घेऊन आले। 2 मंगलाष्टक होताच गौरी पण माळेसाठी आली आणि मग तो खास क्षण आला। मंगलाष्टकांच्या गजरात देवब्राह्मणांच्या साक्षीने दोघांनी एकमेकांना माळ घातली आणि विवाहबंधन निर्विघ्नपणे पार पडले। यानंतर पाहुण्यांनी कांदेपोहे आणि चहाचा आस्वाद घ्यायला सुरुवात केली। त्यानंतर गौरीच्या आईबाबांनी महादेव आणि गौरीच्या डोक्यावर अक्षता वाहून त्यांना आशीर्वाद दिला। त्यानंतर लगेच त्यांनी कन्यादान करत परंपरेनुसार कन्यादानाची भांडी महादेवला दिली। भटजींनी वेळ न काढता लगेच सूत्रवेष्टन करून घेतले। महादेवच्या बहिणीने पहिली गाठ मारली। त्यानंतर दोघांनी एकमेकांना कंकणे बांधून घेतली। त्यानंतर मंगळसूत्राचे विधिवत पूजन करून महादेवने गौरीला पवित्र असे मंगळसूत्र घातले। त्यानंतर विवाह होम संपन्न झाला। गौरीच्या भावाने महादेवचा कान करकचून पिळून घेतला। दोघांनी त्याला कानपिळीचा मान दिला। त्यानंतर दोघांनी पवित्र अग्नीच्या साक्षीने सप्तपदी पूर्ण केल्या। त्यानंतर नाव बदलून महादेवने गौरीच्या कानात नवीन नाव सांगितले आणि एकमेकांना साखर भरवत दोघांनी तोंड गोड केले। त्यानंतर नवदाम्पत्याने भटजींचा आशीर्वाद घेतला। त्यानंतर ह्या सोनेरी क्षणांना दोघे कॅमेऱ्यात कैद करत राहिले। त्यानंतर दोघे रिसेप्शनला उभे राहिले। ग्रुप फोटो आणि आहेर घेत दोघांनी हे क्षण साजरे केले। रिसेप्शन झाल्यावर दोघे आनंदाने घरी जायला निघाले। तर असा हा विवाह सोहळा सर्वांच्या मनात आनंदाच्या आठवणी सोडून गेला। महादेव आणि गौरीला लग्नाच्या मनःपूर्वक शुभेच्छा। तुम्हालाही असं झोकात लग्न करायचं असेल तर आजच आम्हाला संपर्क करा। गुरुप्रसाद मंगल कार्यालय, कणकवली, बांकरवाडी। फोन नंबर आहे 94 21 90 47 70। धन्यवाद।